घबाडकुंड ह्या चित्रपटाचा एक ट्रेलर पाहिला आणि असं वाटलं की मराठी चित्रपट आता एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतोय. चला तर मग ह्याच घबाडकुंड चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर घबाडकुंड ह्या चित्रपटाच्या टीजरला युट्यूबला ऑलमोस्ट 3 ते 3.5 मिलियनचे व्ह्यू आलेले आहेत आणि खूप लोकांपर्यंत हा पोहोचला चित्रपट. म्हणजे त्याचा टीजर, आता ट्रेलर आलेला आहे त्याचा. खरं सांगू तर कथा तर तुंबाडच्या रिलेटेडच वाटते. म्हणजे एक कुंड आहे त्याच्यात घबाडकुंड ह्या चित्रपट हे जे नाव आहे त्याच्यातच ते सगळी स्टोरी लपली आहे. म्हणजे एक कुंड आहे, त्याच्यामध्ये घबाड लपलेलं आहे. मग ते सगळे गावकरी ते शोधायला जातात. त्यामध्ये खूप अनेक गोष्टी, म्हणजे ब्लॅक मॅजिक पण आहे, सस्पेन्स पण आहे. त्या जे घबाड आहे, जे ती एक ट्रेजरी आहे, त्याला घेऊन खूप काही गोष्टी लपलेल्या आहेत. हे सगळंच ह्या कथेमध्ये असणारं कुठेतरी, एवढं तर नक्कीच दिसतंय. पण ह्या ट्रेलरमध्ये मला स्पेशली जे आवडलं ते म्हणजे सिनेमॅटोग्राफी. यार बाप लेवलची सिनेमॅटोग्राफी आहे. म्हणजे प्रत्येक सीन, प्रत्येक फ्रेम ही बघावीशी वाटते आणि जेव्हा ती आपण मोठ्या पडद्यावर बघू तर अजून मजा येणार आहे. म्हणजे तो एक घोड्यावरचा सीन असेल किंवा आगीचा सीन असेल किंवा खूप सारी वटवाघूळ त्या कुंडामध्ये आहेत आणि तिथेच ते लोक अडकली आहेत, तो वाला एक जो फील देतो ग्रँड, म्हणजे पूर्ण सिनेमॅटिक युनिव्हर्सचा जो फील देतो तो असेल. किंवा देवदत्त नागे एका म्हणजे असं दोरीवर चढतात, पाठीमागचा जो सिनेमॅटिक व्ह्यू असेल किंवा जे VFX वापरलाय. किंवा शशांक शेंडे हे असं फूक मारतात आणि जेव्हा देवदत्त नागे उडून जातात तो असेल. किंवा एक महत्वाचा सीन म्हणजे जिथे भूत दाखवायचं आहे तिथे आधी त्या बाईच्या मांडीवर ते मुलगा झोपलाय आणि ती असं हे करते आणि त्याच्यानंतर अचानक ते भूत दाखवलं आणि ते हिट होऊन जातं, ट्रेलरमध्येच हिट होऊन जातं. त्यामुळे ट्रेलर एडिट ज्यांनी केलाय त्याला फुल मार्क्स आहेत. तो जे सस्पेन्स क्रिएट व्हायला पाहिलं होतं ट्रेलरमध्ये ते एक्झॅक्टली क्रिएट झालंय मला तरी वाटतंय. त्यानंतर VFX खूप छान वापरलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ब्लॅक मॅजिकच्या वेळेस असेल किंवा जो देवदत्त नागे उडून जातो, हे काही खूप छोटे छोटे वटवाघूळ तो पूर्ण हे करून टाकतो, तो वाला VFX असेल तर खूप छान VFX सुद्धा आहेत. स्पेशली आहे ना, शशांक शेंडे यांचा जो मेकअप केलाय, अरे खतरनाक, ते ओळखू येत नाहीयेत. सो ते खूप छान आवडलं, खूप आवडलं. म्हणजे प्रत्येकाचा मेकअप अप टू द मार्क आहे. कलर पॅलेट जे वापरलेले आहेत ना, तो सिनेमॅटिक युनिव्हर्स दाखवायला, तो एक सस्पेन्स थ्रिलर क्रिएट करण्याची ते आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि मला वाटतं खूप जबरदस्त कलर पॅलेट्स वापरले आहेत. रात्रीचे नाईट सीन्स तर परफेक्टली शूट केलेले आहेत मला तरी वाटतं. कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलाल तर खरंच सगळ्यांचे कॅरेक्टर हे डेव्हलप खूप छान पद्धतीने ट्रेलरमध्येच केलेत मला तरी वाटतं. म्हणजे कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमकर असेल, संदीप पाठक हे असतील, शशांक शेंडे सर असतील, देवदत्त नागे सर असतील, अनेक त्यांची पूर्ण कास्ट परफेक्टली कुठेतरी मला वाटतं कास्ट झालेली आहे. सो मजा येणार आहे कुठेतरी. हा एक बोलतात ना, एक तुंबाड आणि महाराष्ट्राचा एक रांगडा भात असणारी एक हॉरर स्टोरी असणार असं मला वाटतं. साऊंड सुद्धा खूप छान क्रिएट झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा म्हणजे एक मराठी साऊंडचा एक बाज आणि एक साऊथचा बाज, एक असं टोटल कॉम्बिनेशन, एक समीकरण असणारं कुठेतरी म्युझिक आहे किंवा बॅकग्राऊंड स्कोर असं मला वाटतं. सो फुल मार्क्स ट्रेलर एडिटिंगला. खूप छान ट्रेलर एडिट झालाय, खूप छान VFX आहेत, खूप छान काय त्याला म्हणतात कलाकारांचा अभिनय आहे. सो एवढंच म्हणेन की आता स्टोरी आणि स्क्रीन प्ले जर काय टाईट असेल ना, तर पुन्हा एकदा मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक माइलस्टोन चित्रपट, एक सुपर डुपर ब्लॉकबस्टर लोड होते असं म्हणू शकतं. तर हे होतं ह्या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत, घबाडकुंड या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत माझं मत. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला, तुम्ही पाहिलात का, सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा यार. आणि जर का तुम्ही आला असाल तर नक्कीच यार लाईक करून जा आणि जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची विसरू नका, काळजी घ्या.